पुढच्या सकाळी जेव्हा रुद्र नाश्ता करायला डायनिंग टेबलवर आला तेव्हा तिथे सगळे होते, पण गौरी नव्हती. गौरी दिसली नाही म्हणून रुद्र विचारात पडला की ती नाश्त्याला का आली नाही. तिची तब्येत बरी नाही का, की काल माझ्या वागण्यामुळे ती माझ्यावर रुसली आहे. ओय, बावळात झालास का रे? सांबार वाटीत घालायचं असताना तू ते ताटात का ओततोयस? आजीबाईंच्या या ओरडण्याने रुद्र भानावर आला. तेव्हा त्याने पाहिलं की त्याने खरंच सांबार ताटात ओतलं होतं आणि इडली मात्र वाटीत ठेवली होती. आजीबाई पुन्हा शब्दांचा बाण सोडत म्हणाल्या, सुधा, ह्याच्या हाताला लवकर पिवळं कर ग, नाहीतर भरल्या तरुणपणी बावळत होऊन जाईल तुझा मुलगा. असं म्हणत त्या हसल्या आणि त्यांच्यासोबत अनन्याही हसू लागली. रुद्र मनात म्हणाला, हसा हसा आजी, पण हा मुलगा जिच्यासाठी बावळट झालंय ना, ती एकदा तरी समोर दिसावी. पाहिलंस का सुधा, मी खरंच म्हणत होते. बघ, पुन्हा कशाच्या तरी विचारात हरवला. आजीबाई पुन्हा एक टोला मारत म्हणाल्या. अनन्या भाऊ, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? आणि कालचं तुमचं रिमिशासोबतचं डेट कसं झालं? रुद्र म्हणाला, अरे मूव्ही झाल्यावर आम्ही थेट घरी आलो. मला कॉलेजचं काही अर्जंट काम होतं. कॉलेज फेस्टिवल सुरू होणार आहे ना. अनन्या थोडा विचार करत म्हणाली, बरं भाई, तुम्ही कॉलेजचे प्रेसिडेंट आहात म्हणजे सगळ्या कॉम्पिटिशन्सबद्दल तुम्हाला माहिती असेल ना? हो, का? गौरीला डिझायनिंगमध्ये भाग घ्यायचाय, तुम्ही तिला थोडी मदत करा. हे ऐकून रुद्र खुश झाला. मनात वर बघत म्हणाला, म्हणजे देव तुम्हीच आहात. मग स्वतःला सावरत म्हणाला, ठीक आहे, मी मदत करीन, पण तिला खरंच डिझायनिंगमध्ये इंटरेस्ट आहे का? हो बेटा, तिचे बाबा ज्वेलरी डिझायनर होते. त्यांच्या निधनानंतर गौरीने हेच तिचं स्वप्न बनवलंय आणि त्याच्याच तिचा इंटरेस्ट आहे. असं किचनमधून बाहेर येत सुधा म्हणाली. हो भाऊ, खूप छान डिझाईन करते ती. मी तिची डिझाईन्स पाहिली आहेत. ग्रॅज्युएशन झाल्यावर तिला डिझायनिंगचं प्रॅक्टिस करायचे, तेही बेस्ट कॉलेजमधून. सुधाच्या बोलण्याला पुढे नेत अनन्या म्हणाली. असं आहे का? मिस गौरीचं हे स्वप्न आहे तर मग ते पूर्ण करून दाखवायलाच हवं. असं मनाशी विचार करून रुद्र म्हणाला, पण ती आहे कुठे? अनन्या, ती रूममध्ये आहे. कॉलेज फेस्टिवल संपल्यावर लगेच सेमिस्टर सुरू होतील आणि तिचा हा पहिला परीक्षेचा अनुभव आहे म्हणून ती अभ्यास करतेय. रुद्र मनात म्हणाला, मिस गौरी, खरंच तुम्ही अभ्यास करत आहात की कालच्या गोष्टीसाठी माझ्यापासून लपताय? एकदा तरी नाश्ता करायला आली असतीत तर मीही निवांतपणे नाश्ता करू शकलो असतो. गौरी अभ्यास करत बसली होती तेवढ्यात अचानक तिला उचकी यायला लागल्या. तिने समोर ठेवलेली बाटली उचलून पाणी प्याले, पण त्या काही थांबेनात. तेव्हाच तिला आठवले की आई नेहमी म्हणायची, उचकी थांबत नसतील तर मन दुसरीकडे वळव. मग तिला कालची घटना आठवली. काल रात्री रुद्रने तिला कसं किस केलं होतं ते आठवताच तिच्या उचकी थांबल्या, पण तिचं हृदय मात्र जोरजोराने धडधडायला लागलं. तिने छातीवर हात ठेवतच स्वतःशीच म्हटले, हे काय झालंय मला? उचकी थांबलीये पण हृदय तर असं धडधडतंय की जणू बाहेरच येईल. ती चिडून पुस्तक बंद करून हृदय पकडतच पलगावर आडवी झाली व विचार करू लागली, काल त्यांना काय झालं होतं बरं? मग स्वतःलाच उत्तर देत म्हणाली, त्यांना काय होणार, ते तर फक्त विनाकारण राग काढायला जाणतात. आणि का बरं नेहमी माझी मनगटच पकडायला मिळतात त्यांना? नाही, फक्त मनगटच नाही, कंबरही पकडतात. देवाचे आभार मानावेत की अजूनपर्यंत चुकून गळाच पकडला नाही, नाहीतर त्यांचं दिलेलं औषधसुद्धा कामाला आलं नसतं. पण त्यांची तर गर्लफ्रेंड आहे, जी लहानपणापासून त्यांच्याबरोबर आहे. मग काल रात्री त्यांनी मला किस का केलं? कुठे त्यांनी काल दारू प्याली होती का? हो, हेच असू शकतं. म्हणून ते काल सगळ्यांसमोर आले नव्हते. मग डोक्यावर हात मारतच ती म्हणाली, पण मीच का त्यांच्यापासून लपतीये? त्यांना तर काही आठवतही नसेल. अगं गौरी, तू खरंच पागल आहेस. थोड्या वेळाने अनन्या रूममध्ये आली व विचारलं, काय झालं तुला, तब्येत बरी आहे ना तुझी? गौरीने होकारार्थी मान हलवली. तेव्हा अनन्या म्हणाली, तर चल कॉलेजला. दोघी घराबाहेर आल्या तर पाहतात काय, रुद्र गाडीला टेकून उभा होता आणि कबीर मोबाईलवर काहीतरी टायपिंग करत होता. रुद्रला पाहताच गौरी मनाशीच म्हणाली, गौरी, काल जे झालं ते नशेत झालं होतं. त्यांना वाटलं असेल मी रिमिशा आहे. त्यांना काही आठवतही नसेल. त्यामुळे तू घाबरू नकोस, सगळं ठीक आहे. तेवढ्यात दोघींना पाहून कबीर म्हणाला, किती वेळ लावता ग तुम्ही दोघी? कधीपासून वाट बघतोय? अनन्या पण का रे? कबीर, आज रुद्र भाऊंबरोबर आपण कॉलेजला जाणार असं त्यांनीच सांगितलं आहे. हे ऐकून अनन्या दचकत म्हणाली, गौरी, मी स्वप्न तर बघत नाहीये ना? भाऊ एकावर एक धक्का देतायत.
कालपासून इतके शॉक देतायत की मीच वेडी होईन बहुतेक. आपल्याबरोबर कॉलेज, हे तर पहिल्यांदाच घडतंय. अनन्याचं बोलणं रुद्रही ऐकत होता. तो म्हणाला, चालणार आहे की नाही, मी जातो मग. इतका ऐकताच ती तिघेही मागच्या सीटवर घुसले. ते पाहून रुद्र म्हणाला, मी तुमचा ड्रायव्हर नाहीये, कोणी पुढे येऊन बसा. रुद्र एवढं म्हणताच कबीरने अनन्याला ढकलत गाडीतून उतरवलं आणि म्हणाला, तू जा पुढे बस. कार चालवत असताना रुद्र म्हणाला, तुम्ही ठरवलंय का कोणत्या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायचा आहे? कबीर म्हणाला, भाऊ, मी तर बास्केटबॉलमध्ये करतोय. अनन्या म्हणाली, नेहमीप्रमाणे मी डान्स कॉम्पिटिशनमध्ये. तेवढ्यात कबीरने गौरीला विचारलं, गौरी, तू कसल्या स्पर्धेत भाग घेतेयस? गौरी म्हणाली, अजून मला काही कळत नाहीये की काय करू. आधी माझ्या कॉलेजमध्ये असं काही झालं नव्हतं, म्हणून मला कल्पना नाहीये की काय असतं, कसं होतं. हे ऐकून रुद्रा म्हणाला, तुम्ही तिघांनी आज प्रेसिडेंट ऑफिसमध्ये येऊन फॉर्म भरायचा आहे, ज्या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायचा आहे त्याचा. सगळ्यांनी होकारार्थी मान हलवली आणि ते कॉलेजमध्ये पोहोचले. एक लेक्चर फ्री असल्यामुळे कबीर अनन्या आपल्या पंटर मित्रांसोबत प्रेसिडेंट ऑफिसमध्ये कॉलेज फेस्टिवलचा सहभाग फॉर्म भरायला. विशाल अमर यांनी कबीरसोबत बास्केटबॉल स्पर्धेचा फॉर्म भरला, कारण ग्रॅज्युएशनचा चॅम्पियन ग्रुप ह्यांचाच होता. तर रितू साक्षीने अनन्यासोबत ग्रुप डान्सचा फॉर्म भरला. गौरीला अजून काही समजत नव्हतं, म्हणून तिनेही त्यांचा डान्स ग्रुप जॉईन केला. सगळे पंटर फॉर्म भरून जय मातादीचा नारा देत बाहेर आले. तेवढ्यात मागून रुद्रने गौरीला थांबवलं आणि म्हणाला, तुला डिझायनिंगमध्ये इंटरेस्ट आहे ना, तर चल माझ्यासोबत. गौरी आधी हे ऐकून थोडी गोंधळली की रुद्रला कसं काय माहीत. तेव्हा अनन्या म्हणाली, आज सकाळीच मी भावाला सांगितलंय, तू उभी का आहेस, जा ना त्यांच्या मागे. गौरी रुद्रच्या मागे गेली आणि बाकीचे पंटर क्लासकडे निघाले. थोड्या वेळात रुद्र क्लासमध्ये गेला. गौरीने बाहेर लावलेलं नेमप्लेट पाहिलं, ज्यावर लिहिलं होतं, वेलकम डिझायनर. तीही आत गेली. तर पाहते तर काय, तिथे खूप सारे सेक्शन बनवलेले होते. ती बघतच होती, तेवढ्यात मागून आवाज आला. मागे पाहिलं तर रुद्र उभा होता. ती काही बोलणार इतक्यात रुद्रने तिचा हात धरला आणि एका बाजूला घेऊन गेला. थोड्याच वेळात दोघे ज्वेलरी डिझाईनच्या सेक्शनपाशी उभे होते. रुद्र म्हणाला, गौरी, मी तुझं नाव इथे रजिस्टर करून ठेवलं आहे. तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तू इथे येऊ शकतेस. काही गरज भासली किंवा काही प्रॉब्लेम आला तर मला सांग, ओके? एका व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाला, हे इथले इन्चार्ज आहेत. तुला काही विचारायचं असेल तर विचार, मी बाहेर वाट पाहतो. गौरीने होकारार्थी मान हलवली आणि त्यांच्याजवळ गेली. तिला इथे खूप छान वाटलं. इथे ती बरंच काय शिकू शकते हे तिला लगेच लक्षात आलं. नंतर ती बाहेर आली तर पाहते तर काय, रुद्र तिची वाट बघत उभा होता. रुद्रला पाहताच तिचं हृदय पुन्हा जोरात धडधडायला लागलं. तिने छातीवर हात ठेवून मनात विचार केला, हे आता काय झालं? आत्तापर्यंत तर ठीक होतं. तेवढ्यात रुद्र तिच्याकडे चालत येताना दिसला. तो जितका जवळ येत होता तितकं गौरीचं मन धडधडत होतं. ती थोडी मागे सरकली. गौरीला असं मागे जाताना पाहून रुद्र तिथेच थांबला आणि म्हणाला, गौरी, ते काल रात्री. रुद्र इतकंच बोलला होता तेवढ्यात मध्येच गौरी म्हणाली, मला माहिती आहे, काल तुम्ही जे केलं ते तुम्ही दारूच्या नशेत केलं होतात, शुद्धीत असतात तर कधीच केलं नसतात. असं बोलून गौरी तिथून पळून गेली. शी इज टोटली मॅड. रुद्रच्या तोंडातून एवढंच बाहेर पडलं. गौरी रुद्रसमोरून पळून तर आली, पण तिच्या मनात चाललेलं वादळ ती अजूनही समजून घेऊ शकली नव्हती. खूप अस्वस्थपणे ती इकडे तिकडे फिरत होती. तिचं भान तेव्हाच परत आलं जेव्हा अनन्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्यामुळे गौरी दचकल्यासारखी झाली. अनन्या, काय झालं? एवढी का परेशान आहेस? रुद्रभाऊबरोबर जिथे गेलीस तिथलं काम झालं का? गौरी, एकदाच किती प्रश्न विचारशील? हो, जिथे गेले होते ते काम झालं. अनन्या, मग एवढी धापा का टाकतीयस? गौरी, क्लास चुकू नये म्हणून धावत आली. चल क्लासला जाऊया. अनन्या, आता काही क्लास नाहीये. चल कॅन्टीनला जाऊ, बाकी सगळे तिथेच आहेत. गौरीने होकारार्थी मान हेलवली आणि अनन्याबरोबर कॅन्टीनकडे निघाली. तिथे गेल्यावर पाहिलं तर सगळे बसलेले होते. कबीरने तिला पाहताच हात करून इशारा केला, म्हणून गौरी त्याच्याकडे गेली. कबीरच्या शेजारी बसून गौरी विचार करू लागली, मी कबीरच्या शेजारी बसते तेव्हा मी अगदी नॉर्मल असते. इतकंच काय, विशाल अमर यांच्याजवळ असतानाही माझं हृदय, लिव्हर, किडनी सगळं व्यवस्थित काम करतं. मग त्या बेदरकार उद्धट रुद्रासमोर आलं की माझ्या शरीराचे सगळे अवयव का बंड करायला लागतात? असं ती मनात विचार करत असतानाच कबीरच्या मोठ्याने हाक मारण्यानं तिचं लक्ष तिकडे गेलं. कबीर.
रुद्रभाऊ, आम्ही इथे आहोत, तुम्ही पण या, असं म्हणून कबीरने हात करून इशारा केला. हे ऐकून गौरीनेही नजर वर केली, तर तिने पाहिलं की रुद्र एका मुलासोबत तिच्या दिशेने येत होता. हे बघताच गौरीचं हृदय पुन्हा बाहेर पडेल असं जोरजोरात धडधडू लागलं. रुद्र येऊन तिच्या समोरच्या खुर्चीवर बसला आणि त्यामुळे ती अजून बेचैन झाली. तेवढ्यात रुद्रसोबत आलेला मुलगा, त्याचा मित्र समीर म्हणाला, अच्छा, तर तूच गौरी आहेस. हॅलो, मी समीर, रुद्रचा मित्र. गौरी, हॅलो, मी गौरी. अतिशय कष्टाने एवढंच तिच्या घशातून बाहेर पडलं. हे बघून रुद्रलाही वाटलं, हिला सकाळपासून नेमकं काय झालंय? समीर, इथं बसलेले सगळे ऐका, आज संध्याकाळी माझ्या बहिणीची एंगेजमेंट पार्टी आहे, तर तुम्ही सगळ्यांनी यायलाच पाहिजे. हे ऐकून सगळ्यांनीच होकार दिला की ते सगळे येतील. मग सगळे आपापसात संध्याकाळच्या पार्टीबद्दल बोलू लागले, पण गौरी अजूनही स्वतःला नॉर्मल करण्याच्या प्रयत्नात होती. तेवढ्यात रुद्याने तिला आवाज देत विचारलं, गौरी, तुला काय झालंय? आर यू ओके? हे ऐकताच गौरीने रुद्रकडे पाहिलं, पण त्याला बघताच तिच्या धडधडीचा वेग अजून वाढला आणि कपाळावर घामाचे थेंब फुटू लागल्या. गौरी लगेच उठली आणि धावत कॅन्टीनच्या बाहेर निघून गेली. तिचं असं पळून जाणं पाहून बाकी सगळे एकमेकांना बोलू लागले, हिला अचानक काय झालंय? अनन्या, हिला मी सकाळपासून पाहतेय, कळत नाही नेमकं काय झालंय हिला. कबीर, तुम्ही लोक बसा, मी जाऊन बघतो, असं म्हणून तोही गौरीच्या मागे निघून गेला. कबीर तिच्या मागे गेला हे रुद्रला अजिबात आवडलं नाही. त्याने रागाने आपली मूठ घट्ट आवळली. थोड्या वेळानं कॉलेज संपल्यावर सगळ्यांनी एकमेकांना संध्याकाळी पार्टीत भेटायचं ठरवलं आणि घरी निघाले. कॉलेजमधून घरी आल्यानंतर अनन्याने तर अक्षरशः सगळं घर डोक्यावर घेतलं होतं, कारण तिला अजिबात कळेना की काय परिधान करावं. तिला असं वाटत होतं की तिच्याकडे कपडेच नाहीत. खरं तर ही तर सगळ्या मुलींची गोष्ट असते, कपाट भरभरून कपडे असतात, पण बाहेर कुठे जायचं झालं की नेसण्यासाठी काहीच नसतं, असं वाटतं. अनन्या चिंतेने घरभर फेऱ्या मारत होती आणि तिथेच समोर गौरी शांतपणे बसली होती. तेवढ्यात घराची बेल वाजली. सुधाजींनी दार उघडलं तर समोर रिमिशा उभी होती. त्या तिला बघून थोड्या चकित झाल्या. त्यांना असं बघून रिमिशा म्हणाली, आंटी, ते रुद्रानं बोलावलं होतं. तेवढ्यात जिन्याने खाली येत रुद्र म्हणाला, आई, मीच बोलावलं होतं. आज संध्याकाळी समीरने हिला पण पार्टीत इन्व्हाइट केलंय. तेव्हा रिमिशा म्हणाली, आंटी, अनन्या आणि गौरी कुठे आहेत? असं बोलता बोलता ती आत आली आणि समोर अनन्या इतक्या हैराण झालेली पाहून म्हणाली, डार्लिंग, तुझी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाली. असं म्हणून तिने दोन्ही हात हवेत उंचावले, ज्यात 3-4 ड्रेसचे बॅग्स होत्या. अनन्याला काहीच समजलं नाही, म्हणून तिने विचारलं, हे काय आहे? रिमिशा, आज संध्याकाळच्या पार्टीसाठी घालायला ड्रेस. हे ऐकून अनन्या खुश झाली, पण मग थोडा विचार करत म्हणाली, तुम्हाला कसं कळलं की आम्ही ड्रेससाठी एवढे त्रासलेलो आहोत? रिमिशा, समीरने मला पण इन्व्हाइट केले, तर रुद्र म्हणाला की तुमच्यासाठी ड्रेसची शॉपिंग करून आण, कारण मीही तुमच्यासोबतच पार्टीला येणार आहे. चल आता लवकर तयार होऊया, नाहीतर उशीर होईल. तिघेही अनन्याच्या रूममध्ये गेल्या तयार व्हायला. प्रत्येकाने आपापला ड्रेस पाहिला. अनन्या खुश होत म्हणाली, आजकाल भाऊ मला अजिबात कळत नाहीये, एकामागे एक शॉक देतोय. पण तिथे गौरी मात्र आपला ड्रेस हातात धरून फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. थोडं थांबून ती म्हणाली, तुम्ही लोक तयार व्हा, मी येते थोड्या वेळाने. असं म्हणून ती रूमच्या बाहेर निघून गेली. इकडे सगळ्या तयार झाल्याहून खाली हॉलमध्ये आल्या, जिथे कबीर आणि रुद्र वाट बघत होते. रुद्रनं फुल ब्लॅक सूट घातला होता, तर कबीरने पांढऱ्या शर्टसोबत मरून ट्राउझर आणि त्यावर मरून कोट घातला होता. दोघेही आज कुठल्याही हिरोला कमी नव्हते. स्मार्टनेस तर देवाने आधीच भरपूर दिलेला, त्यावर आजच्या ड्रेसने 4 चांद लावले. मुलांची तर वर्णनं झाली, आता मुलींची पाळी होती. अनन्याला पाहून असं वाटत होतं की देवानं तिला मॉडेलिंग करण्यासाठीच बनवलंय. तिनं ब्लॅक स्लीवलेस लॉंग गाऊन घातलेलं होतं. ड्रेसला मॅच होतील असे पेन्सिल हील्स आणि चेहऱ्यावर हलकासा मेकअप, लाल लिपस्टिक, वरून खालीपर्यंत अगदी परफेक्ट दिसत होती. हे पाहून कबीर म्हणाला, आज नक्की कोणीतरी पडणारे, हॉटनेसची दुकान दिसतीये. तर तिथे रिमिशाही काही कमी नव्हती. तिने रेड कलरचं ऑफ शोल्डर लॉंग आणि साईड कट गाऊन घातलेलं होतं. चेहऱ्यावर सुंदर मेकअप.
हे पाहून कबीर पुन्हा म्हणाला, वा वहिनी, आज तर तुम्ही एकदम लाल मिरची दिसताय. किती जण आज तुमच्याकडून घायाळ होतील. मग तो रुद्राकडे वळून म्हणाला, रुद्र भैया, लक्ष ठेवा, आज रिमिशावर किती जण फिदा होतील. तेवढ्यात मध्येच आजी आपल्या जिभेचा बाण सोडत म्हणाल्या, अरे बघ, कुठं रुद्रच स्वतः पडला तर. आधी त्यानं स्वतःला सावरावं, मग रिमिशाची काळजी घ्यावी. इतकं बोलून आजी हसायला लागल्या. हे ऐकून रुद्र रागाने त्यांच्याकडे वळून पाहू लागला, तर आजी स्वतःचा बचाव करत पुन्हा एक बाण सोडतात. सगळ्यांसमोर रागाचं नाटक करतोय, पण मनात काय काय चाललंय रिमिशाला पाहता क्षणी हे फक्त मलाच ठाऊके. हे ऐकून सगळे हसू लागले आणि रिमिशा लाजून खाली पाहू लागली. सगळ्यांचं लक्ष दुसरीकडे वळलं तेव्हा कबीर म्हणाला, वाव, सो ब्युटिफुल. आणि सगळ्यांनी कबीरच्या नजरेचा पाठलाग केला. तर समोर गौरी उभी होती. तिनं ब्लॅक शिफॉन साडी घातलेली होती, ज्यामध्ये तिचा फिगर अगदी परफेक्ट दिसत होता. त्या साडीतून दिसणारी तिची कंबर सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे खेचत होती. जणू तिची कंबरच म्हणत होती की आज सगळेजण फक्त मलाच पाहणार आहेत. जसाच सकाळपासून गौरीचा हाल होता, तसाच आता रुद्रचा झाला होता. तो स्वतःला कंट्रोल करण्यात अजिबात सक्षम नव्हता. तेवढ्यात गौरी रिमिशाकडे जाऊन म्हणाली, सॉरी रिमिशादी, मी त्या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल नव्हते, म्हणून मी काकूंची साडी घातली. कोणी काही बोले त्याआधीच आजी म्हणाल्या, काहीही घाल ग गौरी, कोणाला काही फरक पडत नाही, पण हे लक्षात ठेव, 5-6 मुलांना घायाळ करूनच यायचं, नाहीतर आज तुझी खैर नाही. हे ऐकून गौरीने नजर खाली घातली, तर रुद्र आणि कबीर दोघेही आजीकडे रागाने पाहू लागले. दोघे आपल्याकडे बघताना पाहून आजी म्हणाल्या, आता तुम्हाला उशीर होतोय ना, चला लवकर निघा इथून. 5ही जण कारमध्ये बसून निघून गेले, जिथे त्यांना जायचं होतं. त्यांच्या निघण्यानंतर आजी पुन्हा म्हणाल्या, माझे दोन्ही नालायक एकाच मुलीवर फिदा झालेत. आता बघायचं हे आहे की या दोन्ही हिरोंमध्ये खरी हिरोईन कोणाला मिळते. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.